नमस्कार सर्व शेतकरी गोपालकांचं आमच्या रुद्र डेअरी फार्ममध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपल्याकडं पाटण तालुका सातारा जिल्हा इथून महाराज आले होते. त्यांची त्या ठिकाणी अतिशय उत्तम सेवा चालू आहे. त्यांच्याकडं आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळेसाठी त्यांनी आपल्याकडनं एक गाय खरेदी केली. आपण पण ते जे पाडव्यानिमित्त ऑफर ठेवलेली ना नफा ना तोटा त्या उद्देशाने त्यांना आपण गाय दिलेली आहे. ₹1 कसला याच्यात मार्जिन न ठेवता त्यांच्या चांगल्या कामाला हातभार म्हणून आपण एक गाय दिलेली आहे. तर आपण महाराजांना त्यांचा परिचय व आमचा व्यवहार कसा वाटला हे एकदा विचारू. नमस्कार महाराज. रामकृष्ण हरी. आम्ही युट्यूबला यांची ऍड बघून भरपूर ऍड बघितली. त्यातून आम्हाला योग्य वाटलं. त्यांच्या किमती वगैरे योग्य आहे, त्याचा काही विषय नाही. इथं आल्यावर सकट त्यांनी योग्य किंमत आम्हाला सांगितली. आम्ही पहिलाच व्यवहार केला, पण आपल्या एका एका शब्दातच व्यवहार झाला आणि त्यांनी आम्हाला गाय दिली. तुमचा धन्यवाद. परिचय सांगा ना. नाव, अं, गावाचं नाव. सांगा महाराज. श्री हरिभक्त पारायण विजय महाराज रामिष्टे, तालुका पाटण, गाव रामिष्टेवाडी, काळगाव, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा. तुम्हाला आमच्या फार्मचा व्यवहार कसा वाटला? आपण जी गाय खरेदी केली, गाय जी वेलेली गाय आहे ती आपण दूध काढताना सगळं तुम्हाला पारदर्शक व्यवहार वाटला का आमचा? अगदी व्यवस्थित व्यवहार. जेवढं आम्ही व्हिडिओ बघितले, हो. व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोललाय हो. ते ते इथं करून आल्यानंतर ऐकायला मिळालेलं आहे. कारण ह्यात काय बदल नाही. तर काही जणांचा व्हिडिओ वेगळा आणि बोलणं वेगळं असतं जागेवाल्या. त्यांना माहित आहे जागेवाले की आपण कापायचं काम करायचं. पण पण नाही. राहुल शेठचं अगदी सुंदर अशा पद्धतीचं काम आहे. आपल्याकडे आज महाराज आले होते. याच पद्धतीत जर कोणाची आश्रमशाळा असेल किंवा गुरुकुल असेल, जर कोणाला गायी पाहिजे असतील, तर आपण एक चांगलं काम म्हणून आपण खरेदी आणि खर्च घेऊन आपण यानंतरही गाय सर्व देणार आहोत. तर आपण जी महाराजांना गाय दिली, ती गाय आता तुम्ही गाय दूध काढून पाहिलं, गाईला दूध किती आहे? 8.5 लिटर. 8-8.5 लिटर आहे. हो. आम्ही व्यवहार व्हायच्या आधी पण तेवढं सांगितलं बरोबर. सांगितलं हो, चालतंय. धन्यवाद. आपण गाय